मृदुमान्य नावाचा जो राक्षस होता, त्या राक्षसाने भगवान शंकरांकडून तुला कोणाकडूनही मरण येणार नाही असा वर मागून घेतला व तो राक्षस नंतर देवतांनाच त्रास देऊ लागला। ह्या राक्षसाला कसं ठार मारायचं हा विचार करत त्रिकुट पर्वतावरील एका गुहेमध्ये ब्रह्म विष्णू महेश बसलेले असताना ह्या तिन्ही देवतांच्या श्वासामधून एक शक्ती निर्माण झाली व त्या शक्तीने मृदमान्य राक्षसाला ठार केलं। त्याच शक्तीला एकादशी म्हटलं जातं, जी आजची एकादशी आहे। आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी देखील म्हटलं जातं। भगवान विष्णू क्षीरसागरातील शेषावर आजच्या दिवशी योग निद्रेस जातात, म्हणून हिला देवशयनी एकादशी म्हटलं जातं। वारकरी संप्रदायामध्ये आषाढी एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग। वारकरी संप्रदायातील वारकरी आषाढी वारी, कार्तिकी वारी, माघ वारी, चैत्र वारी हे अतिशय निष्ठेने करत असतात।